रात्र बरीच झाली होती. शहरातील रस्त्यांवर दिव्यांचा पिवळसर प्रकाश पसरला होता. विक्रम आपल्या कारमध्ये एकटाच बसला होता. स्वराने दिलेला नकार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. तिच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर जणू खोल जखम केली होती. पण त्या जखमांपेक्षा त्याला जास्त वेदना एका गोष्टीची होत होती. तिने त्याला कधीच खोटी आशा दिली नव्हती. चूक तिची नव्हती, प्रेम एकतर्फी त्याचंच होतं. कार एका सिग्नलजवळ थांबली. विक्रमने मोबाईल हातात घेतला. काही क्षण तो रिकाम्या स्क्रीनकडे पाहत राहिला. अनेक वेळा काहीतरी लिहून डिलीट केलं. शेवटी त्याने स्वतःला सावरत एक छोटासा मेसेज टाईप केला. स्वरा, तुझ्यावर प्रेम करणं हा माझा निर्णय होता आणि तो स्वीकारणं किंवा नाकारणं हा तुझा अधिकार. तू माझ्याशी नेहमी प्रामाणिक राहिलीस त्यासाठी धन्यवाद. मी तुला पुन्हा कधी त्रास देणार नाही. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा. ऑल द बेस्ट. त्याने काही क्षण तो मेसेज वाचला आणि हलक्या थरथरत्या हातांनी सेंड बटन दाबलं. मेसेज पाठवल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेदनांनी भरलेलं एक हलकंसं स्मित उमटलं. कदाचित हीच आपली शेवटची भेट होती. तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि कार पुन्हा पुढे निघाली. दरम्यान दुसऱ्या बाजूला स्वरा आपल्या खोलीत आली. मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. तिने विक्रमचा मेसेज वाचला. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर गंभीर भाव आले. देवा, याला लवकर या दुःखातून बाहेर पडू दे, इतकंच ती मनात म्हणाली. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हतं, पण एक चांगला माणसाबद्दल माणुसकीची भावना मात्र होती. इकडे विक्रम मात्र विचारांच्या समुद्रात हरवला होता. कारचा वेग वाढत होता, पण त्याचं लक्ष रस्त्यावर नव्हतंच. स्वरासोबतचे काही क्षण, तिचं हसणं, तिचा नकार, सगळं त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने हॉर्न वाजवला. पॉ. विक्रम भानावर आला. त्याने घाईघाईने स्टेअरिंग वळवलं. ब्रेक पूर्ण ताकदीने दाबलं, पण धाड. भयानक आवाजांसह कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरियरवर आदळली. एअरबॅग उघडल्या. काचा हजारो तुकड्यात फुटल्या आणि काही क्षणातच सगळीकडे शांतता पसरली. रस्त्यावरचे लोक धावत कारजवळ आले. अरे, कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा लवकर. माणूस अजून श्वास घेतोय का बघा. काही मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. विक्रमला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास अर्धा तास प्रयत्न केले, पण शेवटी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टरांनी मान खाली घालून फक्त एवढंच सांगितलं, वी आर सॉरी, आम्ही त्यांना वाचू शकलो नाही. त्या एका वाक्याने विक्रमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्या दुःखातूनच एका व्यक्तीच्या मनात जन्म घेत होता गैरसमजाचा, आणि तो व्यक्ती होता रणजित. त्याने विक्रमच्या मोबाईलमध्ये शेवटचा पाठवलेला मेसेज पाहिला आणि त्याच्या मनात एकच विचार घर करून बसला. माझा भाऊ स्वरामुळेच गेला. तिने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याला अजून सत्य माहिती नव्हतं की हा अपघात होता आणि हाच गैरसमज पुढे अनेक आयुष्यांचा मार्ग बदलणार होता. विक्रमच्या अंत्यसंस्कारला शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्या गर्दीत एकच चेहरा असा होता ज्याच्या डोळ्यात अश्रूंपेक्षा जास्त आग दिसत होती. रणजित. चितेच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या आणि रणजित निर्विकार नजरेने त्या ज्वाळांकडे पाहत उभा होता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता. माझा भाऊ इतका मजबूत होता, मग एका मुलीच्या नकारामुळे तो एवढा कसा तुटला? अंत्यसंस्कार संपल्यानंतर तो थेट विक्रमच्या खोलीत गेला. खोलीत अजूनही विक्रमच्या आवडीच्या वस्तू तशाच पडलेल्या होत्या. टेबलावर त्याचं घड्याळ, पुस्तक आणि लॅपटॉप होता. प्रत्येक वस्तू त्याच्या आठवणी जाग्या करत होत्या. रणजितने विक्रमचा मोबाईल उघडला. शेवटचा पाठवलेला मेसेज त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा आला. स्वरा, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा. रणजितने तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. त्याला मेसेजमध्ये कोठेही स्वराचा दोष दिसत नव्हता, पण दुःखाने भरलेल्या
मनाला तर्क समजत नव्हता. त्याने स्वतःशीच कुजबुजलं, भाऊ, तू इतका का हरलास? आणि त्या मुलीने तुझं प्रेम नाकारलंच नसतं तर आज तू जिवंत असतास. त्या क्षणापासून त्याच्या मनात एक चुकीची समजूत पक्की झाली. स्वरा निर्दोष होती, पण रणजितच्या नजरेत तीच त्याच्या भावाच्या मृत्यूचं कारण बनली. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून अपघाताचा प्राथमिक अहवाल आला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की अपघाताचं मुख्य कारण गाडी चालवताना चालकाचं लक्ष विचलित होणं होतं. कोणताही संशयास्पद पुरावा नव्हता. रणजितने तो अहवाल हातात घेतला. क्षणभर त्याने तो शांतपणे वाचला, पण पुढच्या क्षणी त्याने तो अहवाल टेबलवर फेकून दिला. रिपोर्ट काहीही सांगो, माझा भाऊ का विचलित झाला हे मला माहीत आहे. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. दुसरीकडे स्वरालाही विक्रमच्या अपघाताची बातमी समजली. ती काही क्षण पूर्णपणे निशब्द झाली. हे कसं शक्य आहे? तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिने देवासमोर हात जोडले. देवा, मी त्यांना फक्त नकार दिला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागेल असं कधी वाटलंच नव्हतं. त्यांच्या आत्म्याला शांती दे. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिच्या मनात अपराधी पण नव्हतं, कारण तिने कोणालाही खोटी आशा दिली नव्हती. तिने फक्त सत्य बोलण्याचं धाडस केलं होतं. मात्र नियतीने तिच्यासाठी वेगळंच वादळ तयार केलं होतं. त्या संध्याकाळी रणजितने विक्रमचा एक फोटो हातात घेतला. फोटोकडे पाहत तो हळू आवाजात म्हणाला, भाऊ, ज्यामुळे तुझ्या आयुष्यात इतकं दुःख आलं, तिला तिच्या कृतीची किंमत नक्कीच मोजावी लागेल. त्या शब्दांसोबतच त्याच्या मनात सुडाचं पहिलं बीज रुजलं आणि त्या क्षणीच स्वराच्या आयुष्यातील शांत दिवस संपायला सुरुवात झाली. विक्रमला जाऊन 15 दिवस झाले होते. घरात अजूनही शोककळा पसरलेली होती, पण रणजितच्या मनातील दुःख आता रागात बदललं होतं. तो रोज विक्रमचा फोटो हातात घेऊन एकच प्रश्न स्वतःला विचारायचा, माझ्या भावाची चूक एवढीच होती का की त्याने मनापासून प्रेम केलं? त्या क्षणी त्याच्या मनात स्वराबद्दलचा राग आणखी वाढायचा. एका दिवशी त्याने आपल्या विश्वासू माणसाला बोलवलं. मला त्या मुलीची प्रत्येक हालचाल कळली पाहिजेत. कोणाची सर? स्वरा. ठीक आहे सर. ती कुठे जाते, कोणाला भेटते, तिच्या घरी कोण येतं, कोणाशी बोलते, सगळ्यांवर लक्ष ठेवा, पण तिला याचा संशय आला नाही पाहिजे. यस सर. काही दिवस सतत तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रणजितला रोज तिची माहिती मिळत होती. आता विक्रमच्या मृत्यूला जवळपास 2 महिने झाले होते. काळ पुढे सरकत होता, पण स्वराच्या मनातून तो प्रसंग अजूनही गेला नव्हता. तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. जे झालं ते विसरून पुढे जायचं असा निर्धार तिने केला होता. एके दिवशी संध्याकाळी स्वरा शाळेमधून घरी आली तर घरात वेगळंच वातावरण होतं. आईच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. स्वरा घरात शिरताच आई हसत तिच्याजवळ आली. बाळा, आज तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. काय झालं आई? तुझ्यासाठी खूप चांगलं स्थळ आलं आहे. स्वरा काही क्षण शांत राहिली. आई, मला अजून लग्नाची घाई नाही. आई तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आम्ही तुला जबरदस्ती करणार नाही, पण एकदा मुलाला आणि त्याच्या घरच्यांना भेटून तर बघ. वडीलही हसत म्हणाले, लोक खूप चांगले आहेत. मुलगाही शिकलेला, समजूतदार आणि मोठ्या घरातील आहे. स्वराने आई वडिलांच्या आनंदाकडे पाहिलं. त्यांचा आनंद मोडू नये म्हणून ती हलकसं हसली. ठीक आहे, एकदा भेटूया. तेवढंच ऐकताच आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. घरात लग्नाची पहिली चाहूल लागली. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंबांची भेट झाली. मुलगा आणि त्याचे आई वडील अत्यंत सुसंस्कृत वाटत होते. स्वराशी बोलताना मुलाने तिच्या नोकरीचा, स्वप्नांचा आणि मतांचा आदर केला. भेटीनंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला होकार दिला. काही दिवसातच साखरपुड्याची तारीख आणि त्यानंतर लग्नाची तारीख ठरली. स्वराच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं. आई लग्नाच्या तयारीत व्यस्त झाली.
वडील पाहुण्यांची यादी बनवू लागले. स्वराच्या मैत्रिणी तिची चेष्टा करत होत्या. पहिल्यांदाच अनेक दिवसांनी स्वराच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं. पण शहराच्या दुसऱ्या टोकाला आपल्या ऑफिसमध्ये बसलेला रणजित एका फाईलकडे पाहत होता. त्याचा विश्वासू माणूस म्हणाला, सर, स्वराचं लग्न पुढच्या महिन्यात ठरलं आहे. रणजितने हळूहळू फाईल बंद केली. त्याच्या चेहऱ्यावर थंड स्मित उमटलं. म्हणजे ती पुन्हा सुखी होण्याचं स्वप्न पाहते. त्याने खिडकीबाहेर पाहिलं. माझ्या भावाच्या चितेची राख अजून थंड झालेली नाही आणि तिच्या आयुष्यात शहनाई वाजणार. काही क्षण तो शांत राहिला. मग अत्यंत शांत पण अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात म्हणाला, तयारी त्यांनाही करू दे, आनंदही साजरा करू दे. कारण जितका मोठा आनंद तितकाच मोठा धक्का बसतो. समोर उभा असलेला माणूस काही बोलला नाही. त्याला समजलं होतं रणजितने आपली पुढची चाल ठरवली होती आणि त्याची ती चाल स्वराच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होती. स्वराच्या लग्नाची बातमी आता नातेवाईकांपर्यंत पोहोचली होती. घरात रोज नव्या तयारीला सुरुवात होत होती. कोणी लग्नांच्या कपड्यांची चर्चा करत होतं तर कोणी पाहुण्यांच्या स्वागताची. संपूर्ण घर आनंदाने फुलून गेलं होतं. स्वराची आई रोज देवासमोर दिवा लावून एकच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या मुलीचा संसार सुखाचा होऊ दे. वडीलही अनेक वर्षांनी इतके आनंदित दिसत होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी बचत मुलीच्या लग्नासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे रणजित आपल्या ऑफिसमध्ये शांतपणे बसला होता. त्याच्या टेबलवर स्वराच्या लग्नाची संपूर्ण माहिती असलेली फाईल पडली होती. स्वराचा फोटो, लग्नाची तारीख, लग्नाचं ठिकाण, नवरदेवाचं नाव, त्याच्या कुटुंबाची माहिती, सगळं काही. रणजितने ती फाईल बंद केली आणि आपल्या विश्वासू माणसाकडे पाहत म्हणाला, माझं प्रत्येक काम आजपर्यंत शांतपणे झालं आहे, पण यावेळी तसं होणार नाही. समजलो सर. आणि तो माणूस तेथून निघून गेला. रणजित पुन्हा एकटा ऑफिसमध्ये होता. त्याने विक्रमचा फोटो हातात घेतला. भाऊ, तुझा सूड आता पूर्ण होणार आहे. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. दिवस भराभर पुढे सरकत होते. स्वराच्या लग्नाला अवघे 4 दिवस उरले होते. त्या दिवशी स्वरा आणि तिची आई मंदिरात गेल्या. देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना मंदिराच्या पायऱ्यावर बसलेला एक भिकारी त्यांच्या नजरेस पडला. फाटके कपडे, वाढलेली दाढी, डोक्यावर विस्कटलेले केस. तो शांतपणे खाली मान घालून बसला होता. स्वराने आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्या भिकाऱ्याला देऊ लागली. भिकाऱ्याने हळूच वर पाहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती. त्याने पैसे घेण्याऐवजी फक्त एवढंच म्हटलं, देव तुझं रक्षण करो. स्वरा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. का कोण जाणे, त्या अनोळखी माणसाच्या आवाजात तिला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवला. पण पुढच्या क्षणी आईने तिला हाक मारली, स्वरा, चल बाळा. ती मागे वळाली आणि दोघी निघून गेल्या. दूर उभा असलेला रणजितचा माणूस हे सगळं पाहत होता. त्याने लगेच रणजितला फोन लावला. सर, तो माणूस दिसला. रणजित शांतपणे म्हणाला, त्याच्यावर लक्ष ठेवा. योग्य वेळ आली की तोच माझ्या खेळातील सर्वात महत्त्वाचा प्यादा ठरणार आहे. सकाळचे ऊन हळूहळू वाढत होते. शहराच्या एका जुन्या पुलाखाली नेहमीप्रमाणे आदित्य भिकाऱ्याच्या वेशात बसला होता. अंगावर फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि वाढलेली दाढी. त्याला पाहून प्रत्येकजण त्याला एक साधा भिकारी समजत होते. पण त्या फाटक्या कपड्याआड एक मोठं रहस्य दडलं होतं. सकाळपासून त्याला फारसं काही मिळालं नव्हतं. शेवटी एका हॉटेलवाल्याने दयेपोटी 2 कोरड्या पोळ्या आणि थोडी भाजी त्याच्या हातात ठेवली. आदित्यने देवाचे आभार मानले. 3 दिवसांनी त्याला पोटभर खायला मिळणार होतं. तो पहिला घास तोंडात टाकणार इतक्यात 7-8 वर्षाची एक मुलगी, तिच्यासोबत तिचा लहान भाऊ रडत त्याच्यासमोर उभे राहिले. दादा, कालपासून काही खाल्लं नाही. आदित्यच्या हातातील घास हवेतच थांबला. त्याने स्वतःच्या ताटाकडे पाहिलं, मग त्या दोघांच्या उपाशी चेहऱ्याकडे. एक क्षणही न दवडता त्याने त्या दोन्ही पोळ्या त्या मुलांच्या हातात ठेवल्या. मुलगी आश्चर्याने म्हणाली, पण दादा, मग तू काय खाणार? आदित्य हलकसं हसला. तुम्ही दोघं हसतायत ना, तेच माझं जेवण आहे. दोन्ही मुलं आनंदाने खाऊ लागली.
आदित्य त्यांच्याकडे पाहून शांतपणे हसत बसला. त्याच्या पोटात भूक होती, पण मन मात्र समाधानाने भरलं होतं. तेवढ्यात दूरवरून काळ्या रंगाच्या 3 आलिशान गाड्या भरधाव वेगाने आल्या आणि पुलाजवळ थांबल्या. आजूबाजूचे भिकारी घाबरून बाजूला सरकले. गाडीचं दार उघडलं. सूटबूट घातलेला रणजित खाली उतरला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि थेट आदित्य समोर येऊन उभा राहिला. आदित्य शांतपणे वर पाहत म्हणाला, साहेब, काय मदत हवी आहे का? रणजित त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. मग ओठावर एक विचित्र हास्य आणत म्हणाला, मदत मला नाही, तुझी गरज आहे. आदित्य गोंधळला, माझी? हो, पण मी तर एक भिकारी आहे. रणजितचा आवाज अचानक कठोर झाला. तू कोण आहेस, काय आहेस ते मला माहीत नाही. आता जास्त प्रश्न विचारू नकोस. आदित्य काही समजून घेण्याआधीच रणजितच्या 2 माणसांनी त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले. अहो, काय करतायत? सोडा मला. आदित्य झटापट करू लागला. मी काही चुकीचं केलं नाही. रणजित निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, तू चुकीचं काही केलं नाहीस, पण आजपासून तुझं आयुष्य माझ्या म्हणण्यानुसार चालेल. आदित्य घाबरला. का? माझ्याकडे पैसे नाहीत, घर नाही, माझ्यामुळे तुमचं काय काम होणार? रणजित उत्तर न देता आपल्या माणसांकडे पाहत म्हणाला, गाडीत टाका याला. त्या क्षणी आदित्यच्या हातातून रिकामं भिकेचं भांडं खाली पडलं. त्यातील काही नाणी रस्त्यावर विखुरली. आदित्य सहज ती उचलायला खाली वाकला, पण रणजितने आपल्या बुटाने त्या नाण्यांवर पाय ठेवला. आदित्यने वर पाहिलं. रणजित म्हणाला, आजपासून तुला या नाण्यांची गरज लागणार नाही. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तो पुन्हा विनवणी करू लागला, साहेब, कृपा करा, मला कुठं नेतायत ते तरी सांगा. रणजित काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग शांत आवाजात फक्त एकच वाक्य बोलला, आज तुझं नशीब बदलणार आहे. त्याचा अर्थ मात्र आदित्यला समजला नाही. रणजितच्या माणसांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवलं. गाडी सुरू झाली. पुलाखाली उभे असलेले ते दोन्ही लहान मुलं रडत गाडीच्या मागे धावू लागले. दादा, जाऊ नकोस. आदित्य गाडीच्या काचेतून त्यांच्या दिशेने पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. गाडी वेगाने पुढे निघून गेली आणि आदित्यच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळाची सुरुवात झाली. रणजितची काळी SUV भरधाव वेगाने शहराच्या रस्त्यावरून धावत होती. मागच्या सीटवर आदित्य बसलेला होता. त्याचे दोन्ही हात अजूनही रणजितच्या माणसांनी घट्ट पकडले होते. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत होता, साहेब, मला कुठं नेताय? माझा काय गुन्हा आहे? रणजित मात्र खिडकीबाहेर पाहत शांत बसला होता. एक शब्दही नाही. आदित्य पुन्हा म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कोणाचं काही वाईटही केलं नाही, मग मला का पकडलं? रणजितने त्याच्याकडे पाहिलं. तुझा गुन्हा एवढाच आहे की आज मला तुझी गरज आहे. हे ऐकून आदित्य आणखी गोंधळला. दरम्यान शहराच्या दुसऱ्या टोकाला स्वराच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. संपूर्ण घर फुलांनी सजलं होतं. शहनाईचे सूर वातावरणात घुमत होते. नातेवाईक आनंदाने पाहुण्यांचं स्वागत करत होते. स्वरा नवरीच्या वेशात शांत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता होती. तिची मैत्रीण हसत म्हणाली, काय ग, एवढी का विचार करतेस? स्वरा हलक्या आवाजात म्हणाली, माहीत नाही, पण मनाला खूप घाबरल्यासारखं वाटतंय. वेळ पुढे सरकत होती. मुहूर्त जवळ येत होता, पण नवरदेवाची वरात अजून आली नव्हती. स्वराच्या वडिलांनी फोन लावला. फोन बंद होता. पुन्हा प्रयत्न केला, तरीही संपर्क झाला नाही. घरात कुजबूज सुरू झाली. अजून आले कसे नाहीत? रस्त्यात काही झालं असेल का? स्वराच्या आईच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसू लागली. त्याचवेळी रणजितची गाडी थेट नवरदेवाच्या घरासमोर जाऊन थांबली. दरवाजा उघडताच रणजित आत शिरला. घरात लग्नाची तयारी सुरू होती. नवरदेव शेरवानी घालून तयार उभा होता. रणजित त्याच्याजवळ अगदी समोर जाऊन उभा राहिला. आज तू त्या लग्नाला जाणार नाहीस. घरात शांतता पसरली. नवरदेव घाबरत म्हणाला, का? तुम्ही कोण? रणजितने आपल्या माणसांना इशारा केला. क्षणात 2 बंदुका बाहेर आल्या. नवरदेवाची आई किंचाळली, नको.
रणजित थंड आवाजात म्हणाला, जर आज तू त्या मंडपात पाऊल ठेवलंस तर उद्या तुझ्या घरात लग्न नाही, तुझ्या फोटोला हार घालून ठेवलेला दिसेल. नवरदेवाच्या वडिलांचे पाय थरथर कापू लागले. आई रडत मुलासमोर उभी राहिली. बाळा, जाऊ नकोस. नवरदेवाने भीतीने मान खाली घातली. रणजित वळाला. दारातून बाहेर पडताना तो फक्त एवढंच म्हणाला, आज त्या मंडपात दुसराच नवरदेव बसणार आहे. काही वेळानंतर रणजितची गाडी शहराच्या बाहेरून वळून एका भव्य लग्न मंडपासमोर येऊन थांबली. आदित्यने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं. सगळीकडे रोषणाई, फुलांची सजावट, बँड, शेकडो पाहुणे. तो पूर्णपणे गोंधळला. हे लग्नाचं ठिकाण आहे. रणजित पहिल्यांदाच हलकंसं हसला. हो, पण मला इथे का आणलंय? रणजितने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि हळूहळू म्हणाला, कारण आज तू या लग्नाचा नवरदेव आहेस. ते शब्द ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? मी भिकारी आहे? तुम्ही वेडे झाला आहात का? रणजितच्या माणसांनी त्याला गाडीतून खाली उतरवलं. आदित्य सतत विरोध करत होता. नाही, मला हे लग्न करायचं नाही, मला सोडा. पण रणजितचा चेहरा दगडासारखा निर्विकार होता. तो फक्त एवढंच म्हणाला, आजपासून तुझं आयुष्य तुझ्या इच्छेने नाही, माझ्या निर्णयाने चालेल. आणि आदित्यला जबरदस्तीने मंडपाच्या प्रवेशद्वाराकडे नेलं. काय होईल पुढे? आदित्य आणि स्वरासोबत त्यांचे आयुष्य घेईल का एक वेगळे वळण? पाहूयात हे सर्व पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.